बाबांनी आपल्याला 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम दिले. मानवाने भगवंताच्या चरणावर वरून भगवंताला उभा केलं पाहिजे आणि सर्व कार्य भगवंताला समोर ठेवून केले तर नेहमी सुख आणि समाधान राहू शकतो. बाबांनी या मार्गामध्ये एकच परमेश्वर मानलेलं आहे. भगवान बाबा हनुमानजी हे महान त्यागी बाबा जुन्नूंचे गुरु आहेत. त्यांनीच बाबाला एका परमेश्वराची ओळख करून दिली आहे. परंतु भगवान बाबा हनुमानजी हे या मार्गाचे परमेश्वर नाही. परमेश्वर एक व्यक्ती नसून 24 तास जागृत असणारी देवी शक्ती आहे. ते निरंकार आणि चैतन्य आहे. प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये ती शक्ती विराजमान आहे. म्हणून प्रत्येक मानव हा चैतन्य आहे. या देवी शक्तीला आखारात दाखविता येत नाही, तर बाबांनी दिलेल्या तत्व विश्वास आणि त्याग यामुळेच आखारात दाखविता येतो. म्हणजेच त्यांचे गुण दिसतात. रूढीवादीप्रमाणे या मार्गाची दीक्षा घेवायच्या अगोदर सर्व देवदेवतांचं विसर्जन करावे लागतो. तेव्हाच पाठीशी परमेश्वर उभा राहतो. मूर्तीपूजा बंद करावी लागतो. श्री संत तुझे म्हटले पत्थर पूजा भगवान मिले तो मैं पूजू पार. पत्थर पूजा भगवान मिले तो मैं पूजू पार. या म्हणीप्रमाणे बाबा नेहमी सांगतात की भगवंत निर्जीव वस्तूमध्ये वास करीत नाही, सजीव वस्तूमध्ये वास करतो. यामुळे यांचा बस चैतन्य असतो. परमेश्वराने बाबांच्या आत्म्यामध्ये आपली ओळख करून दिली आहे. म्हणून बाबा हे प्रत्येक मानवांचे परमेश्वर पाहतात. जो 24 तास यांचे जीवन चैतन्य बनवतो. म्हणून बाबा स्वतःचा आत्मा आणि दुसऱ्याचा आत्मा सारखासे समजून कोणालाही आपले पाय पडू देत नाही. कारण एका आत्म्यापुढे दुसरा आत्मा झुकला तर आत्म्याचा अपमान होईल, पायाने परमेश्वराचे अपमान होईल असे ते समजतात. कारण आत्मा परआत्म्याचा अंश आहे. आत्मा परआत्म्याचा अंश आहे. ही शिकवण त्यांनी मानवाला आणि सेवकाला दिली आहे. या मार्गातील सेवकाला कोणत्याही देवाला नमस्कार करता येत नाही. तसंच तांत्रिक मांत्रिक यांचा उपकार सुद्धा करता येत नाही. निंबाळी या तांत्रिक मांत्रिकाचा विरोध या मार्गातील सेवकावर चालत नाही. अनेक वाईट व्यसन बंद करावे लागतात. दारू पिणाऱ्याला घरात प्रवेश देता येत नाही. दारू पिऊन घरात आला तर त्या घरात सुद्धा निर्माण होतात. मानवाने सर्व बाबा सत्य मार्गात प्रेमाने वागलं पाहिजे. यांनी त्याच्यातील मोहमायांकड नष्ट करायला पाहिजे आणि यांनी निष्काम भावनेने कार्य करावे. दुसऱ्याच्या स्वार्थ करता सत्तेचा स्वार्थ वापरावा. आपल्या स्वार्थ करता दुसऱ्याचे नुकसान करू नये. आपल्या सारख्याकरिती तात करणं तया का भेट न लागेल. या म्हणीप्रमाणे बाबांनी प्रत्येक सेवकाला स्वलिंब निस्वार्थ आणि त्यागी समजले असून निष्काम सेवा करण्याची थर शिकवलेली आहे. त्याच्यामुळे परमेश्वर लोक प्राप्त होतो. म्हणून या मार्गातील प्रत्येक सेवक इतरांचे दुःख झटकन नाहीसे करतो. मानव धर्म या मार्गामध्ये फक्त 2 जाती आहेत, नर आणि नारी. याशिवाय या मार्गामध्ये दुसरी कोणतीही जातपात नाही. या पूर्वी ज्या जाती निर्माण झाल्या त्या जातीला तिथं स्थान नाही. तिथं फक्त एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानव धर्म. कारण परमेश्वराला असलेल्या सत्य मार्ग प्रेमपूर्ण वागणं यासाठी मानवाला काय करायचे आहे. मर्यादित कुटुंब, व्यसनमुक्त, शुद्ध मन, स्वच्छ शरीर, स्वच्छ कपडे, साधी राहणी, उदार विचार आणि त्यागमय जीवन इत्यादी गोष्टी या मार्गाची शिकवण आहे. तर एवढे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार.